अशोक अण्णांची 5 बोटं तुपात, मात्र आजरा शहरात महाआघाडीला मिळालेल्या मताधिक्याने बुचकळ्यात। आगामी नगरपंचायत निवडणुकीत हे चित्र अशोक अण्णांना भेडसावेल का, हा उठतोय सवाल। विधानसभा निवडणुकीत आजरा तालुक्याशी कनेक्टेड राधानगरी, चंदगड आणि कागल मतदारसंघात अशोक अण्णा चराटी यांनी पाठिंबा दिलेले हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकर आणि शिवाजी पाटील निवडून आले। त्यामुळे अशोक अण्णांची 5ही बोटं तुपात आहेत। राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे आणि अपक्ष मुश्रीफ, आंबेडकर आणि पाटील अनुक्रमे कागल, राधानगरी आणि चंदगड मतदारसंघातून निवडून आले। त्यामुळे आजरा शहर आणि तालुका परिसरातील प्रश्नांची निर्गत लावण्यासाठी त्यांचं सहकार्य नक्कीच मिळेल। पण याचा विरोधाभास आजरा शहरात दिसून आलाय। राधानगरीत जोडलेल्या आजरा शहरात उबाठा शिवसेनेचे केपी पाटील यांना आजऱ्यात मिळालेली हजारभर मतांची आघाडी बुचकळ्यात टाकणारी आहे। आगामी नगरपंचायत निवडणुकीत हे चित्र अशोक अण्णांना भेडसावेल का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आजरा तालुक्यात काशीनाथ अण्णा चराटी आणि माधवराव देशपांडे यांनी सहकाऱ्यांसह सहकारातील संस्था उभारल्या। त्या माध्यमातून तालुक्यातील गावागावात अण्णाभाऊ संस्था समूहाचे कार्यकर्ते आहेत। त्यांच्या बळावर अनेकांनी निवडणुका जिंकल्यात। म्हणूनच यावेळच्या निवडणुकीत सध्या या समूहाचे प्रमुख असलेल्या अशोक अण्णांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील होते। पण कार्यकर्त्यांच्या मतानुसार पाटील, आंबेडकर आणि मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचं ठरलं आणि विशेष म्हणजे ते तिघेही निवडून आले। त्यामुळे अशोक अण्णांना पुढील 5 वर्षात मोठी विकास कुमक मिळेल। मात्र यापैकी मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याची चाल सर्वांना आश्चर्य धक्का देणारी ठरली, कारण तालुक्यातील स्थानिक नेतृत्वानं अशोक अण्णांची चांगलीच गोची केली आणि त्यांना मुश्रीफ यांच्यापासून दूर लोटलं। याचा परिणाम म्हणून केडीसीत निवडणुकीत अत्यंत बोचरा पराभव चराटी यांनी पचवला। मात्र यावेळच्या अत्यंत अटीतटीच्या अडचणीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अशोक अण्णांनी त्यांना सर्व काही विसरून पाठिंबा दिला। त्याचे मोल मी विसरणार नाही, असं मुश्रीफनी विविध सभांमधून स्पष्ट केलं। चराटींची ही मऊ त्यांना पुढील राजकारणात फायदेशीरच ठरेल। अपक्ष शिवाजी पाटील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास आहेत। त्यांना पाठिंबा देत भाजप वरिष्ठांची सहानुभूती आणि पाठिंबा त्यांना मिळत राहील। तर आमदार आंबेडकरांनी तर कोट्यावधींचा निधी तालुक्यात अण्णा गटाच्या माध्यमातून दिलाय। ही बाब अशीच सुरू राहील। पण या सर्वात मुद्दा महत्वाचा दिसतोय तो आजरा शहरात आंबेडकरांना न मिळालेल्या मताधिक्याचा। इथं मशालवाले केपी हजारभर मत घेत पुढे गेले। त्यामुळे तालुका परिसरासाठी 5 बोटं तुपात आलेल्या अण्णांचे आजरा शहरात ढासळलेल्या मताधिक्याचं काय, ही धाकधूक महत्वाची आहे।